नमस्कार यूट्यूब फॅमिली ट्रॅव्हल विथ रवी या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर पाहण्यासाठी. आणि हे मंदिर पुणे सिटीपासून फक्त 20 किलोमीटर अंतरावर आहे. आणि देवाची आळंदी म्हणजे जे माऊलींचं समाधी मंदिर आहे त्या मंदिरापासून हे मंदिर फक्त 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. पुणे आळंदी जो रस्ता आहे त्या रस्त्याला लागूनच हे मंदिर आहे. पुणे आळंदी रस्त्याच्या मधोमध एक वडमुखवाडी म्हणून एरिया आहे. त्या एरियामध्ये हे मंदिर आहे. आणि हे मंदिर एक छोट्याशा टेकडीवर आहे. आणि तुम्ही बघू शकता हा मंदिराचा बाहेर पूर्ण परिसर आहे. येथे मोठा भगवा ध्वज लावण्यात आलेला आहे. जर आपण आत्तापर्यंत ट्रॅव्हल विथ रवी ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. आणि असे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. पुढे आपण मंदिराबद्दल माहिती पाहणार आहोत. हे मंदिराच्या परिसरात पालखी सोहळ्याचं 3D वॉल आर्ट्सच्या माध्यमातून सुंदर असं दृश्य दाखवण्यात आलेलं आहे. जी आळंदी ते पंढरपूर वारी होते त्या वारीचं सुंदर असं दृश्य ह्या वॉल आर्टच्या माध्यमातून दाखवण्यात आलेलं आहे. तर आपण पुढे गेल्यानंतर जे माऊलींचं मेन मंदिर आहे त्या मंदिराच्या समोरच हे मारुतीरायाचं सुंदर असं मंदिर आहे. या मंदिरामध्ये मारुतीरायाची पूर्ण काळ्या शिल्पातील सुंदर अशी मूर्ती आपण पाहू शकता. मारुतीरायाचं दर्शन घेतल्यानंतर आपण पुढं गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आपण पुढं आल्यानंतर थोडं हे गुरुमाऊलींचं गुरुदत्तांचं मंदिर आहे. तर आपण बघू शकता श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर. ह्या मंदिराचा पूर्ण हा बाहेरील भाग आहे जो अतिशय सुंदर आणि बारीक नक्षीकामांनी अतिशय सुंदर असा तयार करण्यात आलेला आहे. तर आपण मंदिराच्या आतमध्ये आल्यावरती हा मंदिराचा आतमधील सुंदर असा परिसर आपण पाहू शकतो. आणि मंदिराच्या वरच्या साईडला जे काचांचे वेगवेगळे डिझाईन्स आहेत त्यांनी अतिशय सुंदर अशी डिझाईन इथं करण्यात आलेली आहे. आणि हे समोरील बघू शकता हे पूर्ण संत ज्ञानेश्वर महाराजांचा जो आतमध्ये मंदिराचा परिसर आहे तो आपण बघू शकता. त्यानंतर आपण आतमध्ये गेल्यानंतर आपण पादुकांचं दर्शन घेतल्यानंतर संत ज्ञानेश्वर माऊलींचं सुंदर असं रूप आपण पाहू शकता. जसं काही माऊली आपल्या समोरच बसलेले आहेत आणि ते आपल्याकडे पाहत आहे अशी सुंदर अशी मूर्ती इथं आहे. आणि माऊलींच्या मागेच लगेच तर आपण इथे परमात्मा पांडुरंग आणि आई रुक्मिणी यांची सुंदर अशी मूर्ती पाहू शकतो. आपण मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर आपण प्रदक्षिणा मार्गावर आता पाहणार आहोत, त्याबद्दल माहिती घेणार आहोत. तर आपण मंदिराला प्रदक्षिणा घालताना आपण विष्णूंचे अवतार पाहू शकतो. आपण पाहू शकतो हे मत्स्य अवतार, कुर्मा अवतार. तसंच थोडं पुढे गेल्यानंतर आपण मागच्या साईडला मंदिराच्या इथे बघू शकता आपण वरा अवतार आहे, नरसिंह अवतार आहे आणि वामन अवतार आहे. असे सर्व विष्णूंचे अवतार इथे दाखवण्यात आलेले आहेत. तर पुढं थोडं आल्यानंतर आपल्याला इथं परशुराम अवतार आणि श्री राम अवतार आणि श्री कृष्ण अवतार हे बघायला मिळतो. आणि तसंच आपण प्रदक्षिणा करताना थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याला इथे बौद्ध अवतार आणि कल्की अवतारही बघायला मिळतं. तर आपण मंदिराची प्रदक्षिणा करून आपण मंदिराचा बाहेरील परिसर पाहणार आहोत. तर आपण मंदिराच्या बाहेर आल्यानंतर आपण बघू शकता हा मंदिराचा भव्य आणि खूप मोठा परिसर आहे जिथं वेगवेगळ्या प्रकारची सुंदर अशी शोची झाडं आणि फुलांची झाडं लावण्यात आलेली आहे. तर आपण आता बघू शकतोय मंदिराचा हा गार्डनचं एंट्रन्स आहे. आपण आता थोडं गार्डनबद्दल माहिती घेऊया. ही
जो गार्डनचा परिसर आहे इथं वेगवेगळ्या घटनांबद्दल माहिती देऊन त्या घटना कशा घडल्या याबद्दल थोडी माहिती आणि ती घटनेचं चित्रीकरण देण्यात आलेलं आहे. तर हे बघू शकता आपण संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराज यांच्या वरचं हे समूह शिल्प आहे. तर इथे बघू शकता आपण ज्ञानेश्वरी लेखन. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी का लिहिली आहे, त्याच्यामागचा काय उद्देश होता आणि ती कशी घडली याबद्दल 3D आर्ट्सद्वारे इथं ते दृश्य दाखवण्यात आलेलं आहे. ती घटना कशी घडली त्याबद्दल आपल्याला माहिती मिळावी यासाठी सोप्या आणि महत्त्वाच्या ज्या घटना आहेत त्या इथं पूर्णपणे 3D आर्ट्सद्वारे दाखवण्यात आलेलं आहे. तर ह्या लहान मुलांना कळावं आणि त्यांना सोपं जावं आणि आपल्याला ज्या पूर्वीच्या इतिहासातील घटना आहेत त्याबद्दल माहिती मिळावी. आपले देवी देवता, आपले संत परंपरा त्याबद्दल आपल्या लहान मुलांना माहिती मिळावी यासाठी ह्यांना या मंदिरात तुम्ही एकदा तरी व्हिजिट करा, त्यांना घेऊन या आणि या पूर्ण घटनांबद्दल माहिती सांगा. त्यामुळे त्यांना हे समजणं सोपं जाईल आणि अतिशय सुंदर अशी माहिती पूर्ण मंदिराच्या परिसरात देण्यात आलेलं आहे. ती संत ज्ञानेश्वर महाराजांबद्दल असो, संत तुकाराम महाराजांबद्दल असो, आपल्या जी वारकरी परंपरा आहे आपल्या महाराष्ट्रातील त्याच्याबद्दल खूप चांगल्या तऱ्हेने माहिती इथं देण्यात आलेलं आहे. तसेच सर्वात मोठं संत ज्ञानेश्वर महाराज व संत नामदेव महाराज यांच्या भेटीवर अतिशय सुंदर असं समूह शिल्प आणि तसेच वारकरी संप्रदायातील आळंदी ते पंढरपूर ही वारी होते त्याचं अतिशय सुंदर असे दृश्य दाखवण्यात आलेलं आहे. किंवा आपले आळंदीतील ज्ञानोबा माऊलींचं जे समाधी मंदिर आहे त्यांनी समाधी कशी घेतली त्याबद्दल माहिती अतिशय सुंदर इथं दाखवण्यात आलेलं आहे. तर तुम्ही लहान मुलांना आणि म्हणजे ज्या लोकांना माहिती नाही त्या लोकांना या मंदिराची माहिती द्या आणि या मंदिराला नक्की भेट द्या. अतिशय सुंदर आणि शांत असं मंदिराचा परिसर आहे ज्याबद्दल आपल्याला खूप सारी माहिती मिळू शकते आणि त्यामधून आपण काहीतरी वेगळा अनुभव घेऊ शकतो आणि वेगळं काहीतरी माहिती आपण गोळा करू शकतो. असं ह्या मंदिराचा परिसर तयार करण्यात आलेला आहे. तुम्ही बघू शकता किती भव्य आणि सुंदर असा हा मंदिराचा पूर्ण परिसर आहे. तर तुम्ही नक्की या मंदिराला भेट द्या. अजूनपर्यंत जर चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि असे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.